पहिली हां हे डॅम्प आहे खरेदी हो सर पहिले बोलू देता का त्यांना बोला पहले खरीदी है, पहले 5 लाख का क्या सौदा है उनका, उसके बाद सौदा इनके पास बराबर। अभी वो सौदा का भी करने वाले दो कौन है वो? 2 जनों से सौदा करने वाला कौन है? कितने जन का सौदा है? क्या करने का है? हमने अब जा रहे थे तुम तोड़ने के लिए आए थे? नहीं, हमने तोड़ने नहीं गए। तो वो दिख रहा है, वो नहीं हमारा और कोई रोल नहीं, वो उनका काम कर रहे थे। वही लोग है, वही लोग है तुम्हारा क्या करेंगे? तो कागज पे समझ लो। हे क्या नाही मिळाली ऑनलाईन माल आहे हो त्यांनी जावं कोर्टामध्ये आम्ही काय होतं, नाही नको जाऊ मग टाकेले ना जागा माझी पण नुकसान भरपाई करावी लागेल ना। काय करायला गेले मग तोडून राहिले टाकते का काही राहणार काय उभं आहे ना, काय? अरे स्वतः का बरं आहे? तुमचा काही रोल नाही का? नाही काही रोल नाही. जबरदस्तीने त्यांचा नुकसान केले JCB नेऊन, नेमकी काय सत्य परिस्थिती या प्रकरणात? नमस्कार, मी अतुल चंद्रकांत जैन, राहणार कुसुंबा. माझा व्यवसाय कापड व्यवसाय. मी सदरूळ जागा महालकाळी नेर 91/27 प्लॉट नंबर 27 हे तारीख 3 फेब्रुवारी 2025 रोजी रीतसर खरेदीखत झालेली आहे. सगळ्यांच्या सह्या आहेत वारसावाल्यांच्या आणि सहाय्यक निबंधक ऑफिसात जाऊन रीतसर खरेदी केली आहे. त्याचं इंडेक्स 2 पेपर नोटीस दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राला 8 दिवसाची अग्रवाल वकिलांमार्फत. हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत ओरिजिनलमध्ये. आणि सदरूळ जागा ही माझी असून त्यात कोणाचाही काही हिस्सा नाही, वाटा नाही, घेणं देणं नाही किंवा हीच संबंध नाही. ही जी व्यक्ती आरोप करते यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र नाही आहेत. बिनबुड्याचे फक्त आरोप करायचे आणि दुसऱ्यांची जागा अपकारायची एवढेच यांचे धंदे असून यांचे दादागिरी करणं, मारामारे करणं यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सदरूळ तुषार आणि शुभम जयस्वाल म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे गुन्हे आहेत की जे प्रलंबित आहेत, जे वॉन्टेड म्हणून आहेत. आणि ती व्यक्ती कुठलेही कागदपत्र हातात नसताना बिनबुड्याचे आरोप करणं आणि दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य आहे? मी एक व्यापारी वर्गातला माणूस असून अल्पसंख्याक जैन समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही कुठलीही दादागिरी वगैरे करत नाही किंवा कोणाला दम देत नाही. रीतसर जे कायद्याने होतं आहे ते आम्ही करतो आणि तशाच पद्धतीने कायदेशीर आम्ही ही जागा खरेदीखत केली असून त्याचे हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ते बी ओरिजिनल स्वरूपात आहे. रजिस्टर साहेबांच्या सह्या आहेत, जेवढे वारस आहेत सगळ्यांच्या फोटोनिशी सह्या आहेत आणि त्या सह्या आम्ही सादर करतो आहोत. समोरच्या व्यक्तीकडे कुठलेही कागदपत्र नसताना फक्त नसते उद्योग करायचे एवढे ज्यांचे धंदे आहेत ते 12 जागांवर या लोकांनी अशाच पद्धतीचे अतिक्रमण केले असून आणि दमदाटी करणं यांचा हा एक धंदाच आहे. या लोकांना तुमची खरेदी फेब्रुवारी महिन्यात झालेली असताना आज जवळपास पाहायला गेलं तर 7-8 महिने झाले. पण ताबा घेतला नव्हता का जमिनीचा? का नाही घेतला जागेचा? ताबा घेण्यासाठी गेलो असता हे लोक दमदाटी करता आणि आम्हाला मारठोक करण्याची त्यांनी तयारी दाखवली, अंगावर धावून आले. म्हणून आम्ही रीतसर आम्ही परत आलो. आम्हाला मारामारी करणं आम्हाला शक्य नाही ना, आमच्यामध्ये ते तेवढी ताकद आहे. आम्ही तसं करू शकत नाही आणि आमचा धर्मात पण नाही. ते JCBच्या माध्यमातून त्यांचं नुकसान केलं असं तुमचा त्यांनी आरोप केलाय. त्यांचं नुकसान कसलं? जागा माझी, सगळं काही माझं आहे. त्यांचं नुकसान होण्याचं कारण कुठं आहे? कोणी यावं, कुठल्याही जागेवर बांधकाम करावं, हा कुठला कायदा आहे? हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही. माझी जागा आहे, मी साफसफाई केली त्या ठिकाणी.
तर कुठला गुन्हा केला? स्वतःची जागा आहे, स्वतः साफसफाई करतोय, कोणाचं काही हितसंबंध नाही, तिकडे काही घेणं देणं नाही, काही मी कोणाला भाडेतत्वावरती जागा दिलेली नाहीये. कुठल्याही समोरच्या व्यक्तीकडे कागदपत्र नसताना फक्त आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि अशा जर यांची वागणूक असली तर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करू शकतो आणि करावा लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.